प्रेरणा, किंजल आणि नताशा तिघीही लहानपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. किंजल आणि नताशा दोघीही श्रीमंत घरातल्या मुली होत्या आणि प्रेरणा एका गरीब घरातली मुलगी होती. प्रेरणाची आई नेहमी आजारी असायची आणि तिचे वडील एका सिक्युरिटी गार्डची नोकरी करायचे आणि त्या नोकरीतून त्यांना केवळ 10,000 रुपये महिन्याला मिळायचे. त्यातूनच ते आपल्या घरचा सगळा खर्च भागवायचे. प्रेरणाला आपल्या या गरीब परिस्थितीची चांगलीच जाण होती, त्यामुळे ती कधीही आपल्या आईबाबांकडे काहीही मागत नसायची. त्यामुळे प्रेरणाच्या दोन्ही मैत्रिणी तिची नेहमी मदत करायच्या. तिघी मैत्रिणींनी 12वीच्या परीक्षेत डिस्टिंक्शन मिळवलं होतं आणि त्याच्या सेलिब्रेशनसाठी नताशा आपल्या कारमध्ये किंजल आणि प्रेरणाला घेऊन डिनरसाठी मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातात. चला त्या टेबलवर बसूया. तुला माहितीये प्रेरणा, या रेस्टॉरंटचे समोसे ना खूप भारी आहेत. त्याची आंबट गोड चटणी तर खूपच यमी आहे, म्हणून आम्ही तुला इथे घेऊन आलोय. तुला समोसे खूप आवडतात ना, म्हणून. प्रेरणाला समोसे खायला खूप आवडायचे, त्यामुळे नेहमी किंजल आणि नताशा तिला आपल्या पैशाने समोसे खायला घालायच्या. काही वेळातच त्यांची ऑर्डर टेबलवर येते आणि प्रेरणा त्याच्यावर ताव मारायला सुरुवात करते. वाव यार, या समोस्यांची टेस्ट कसली भारी आहे आणि खूप क्रिस्पी आहेत. खरंच ही चटणी तर खूपच भारी आहे. एवढे टेस्टी समोसे मी आजपर्यंत खाल्ले नाहीयेत. प्रेरणा अगदी आनंदाने ते समोसे खात होती. नताशा आणि किंजल तिच्यासाठी अजून समोसे मागवतात आणि प्रेरणा अगदी काही क्षणातच ते संपवते. प्रेरणाला असे समोसे खात असलेलं बघून त्याच रेस्टॉरंटमध्ये बसलेली एक श्रीमंत घरातली मुलगी तिच्या मैत्रिणींना म्हणते, लुक दिस गर्ल, ती मुलगी बघ ना कशी भिकाऱ्यासारखी भराभर समोसे खातीये. असं वाटतं की हिने आतापर्यंत कधी समोसे खाल्लेच नाहीयेत. ही गरीब माणसं ना अशीच असतात. श्रीमंत मुलींबरोबर मैत्री करून त्यांच्या पैशांवरती ऐश करत असतात. त्या घमंडी मुलीचं बोलणं ऐकून प्रेरणा बिचारी रडू लागते. तिला असं रडलेलं बघून किंजल त्या घमंडी मुलीकडे जाते आणि तिला ती म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मैत्रिणीबद्दल असं बोलण्याची? तुझ्यासारख्या घमंडी मुलीला मैत्रीची काय ती किंमत? मैत्री अशी पैसे बघून होत नाही, त्यासाठी चांगलं मन असावं लागतं. नताशा आणि किंजलचं मन खूप मोठं होतं. एकत्र समोसे खाणं हे त्या तिघींसाठी खूप आनंदाची गोष्ट असायची. असेच काही दिवस निघून जातात. मग तिघी मैत्रिणींसाठी लग्नाची स्थळं येऊ लागतात. नताशा आणि किंजलचं लग्न एका श्रीमंत घरात होतं आणि प्रेरणाचं लग्न तिच्यासारख्या एका गरीब घरात अनिल नावाच्या मुलाबरोबर होतं. सगळ्या मुलींसारखंच प्रेरणा सुद्धा हजारो स्वप्न आपल्या मनात ठेवून आपल्या सासरी येते. गृहप्रवेश करताना तिची सासू प्रेरणाला म्हणते, सुनबाई, हा कलश ओलांडून तू या घरात ये. हो आई. सुनबाई, आजपासून हे आमचं गरीब घर तुझं सासर आहे. ही तुझी नणंद आहे आणि ही तुझी मोठी जाऊ शीला आहे. ये प्रेरणा, मी तुला तुझी खोली दाखवते. प्रेरणाच्या सासरी तिच्या घरची जबाबदारी केवळ अनिलवर होती, कारण तो एकटाच कमावणारा होता. त्याचा मोठा भाऊ पायाने अपंग होता, त्यामुळे तो चालू फिरू शकत नव्हता. त्यामुळे घरात पैशांची तंगी कायमच असायची. त्यामुळे प्रेरणाने आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवून त्याच घरात आपलं मन रमवलं. आई, भाजी करायला एकही भाजी घरात नाहीये, मग जेवायला काय करू? सुनबाई, हे 100 रुपये घे आणि बाजारातून थोडी भाजी घेऊन ये. ठीक आहे आई. प्रेरणा भाजी घ्यायला बाजारात जाते, तर तिला बाजारात समोशाची एक गाडी उभी असलेली दिसते. तिला समोसे खायची खूप इच्छा होते. वाव, समोसे. समोसे खायची खूप इच्छा होतीये मला, पण माझ्याकडे तर फक्त हे 100च रुपये आहेत आणि ज्याच्यातून मला आठवड्याभराची भाजी घ्यायची आहे. नाही, मी या पैशातून समोसे नाही खाऊ शकत. या पैशातून तर माझी आठवड्याभराची भाजी येईल आणि त्याच्यातून माझं अख्खं कुटुंब पोटभर जेवण करेल. असा विचार करून प्रेरणा भाजी घेऊन आपल्या घरी येते. पण ती समोशाची गाडी बघून तिला बिचारीला सतत आपल्या मैत्रिणींबरोबर समोसे खाल्ल्याची आठवण येत होती. घरी पोहोचल्यानंतर अनु त्या भाजीच्या पिशवीकडे बघून तिला म्हणते, काकू, तू माझ्यासाठी समोसे नाही आणलेस? मी आईला सांगितलं होतं की तुला सांग की माझ्यासाठी येताना समोसे घेऊन ये म्हणून. या घरात तर फक्त गरिबांसारखंच खाणं मिळतं. अनु, माझ्या बाळा, असं नाही म्हणायचं. जा बाहेर बघ बरं, तुझ्या मैत्रिणी तुला खेळायला बोलवतायत. जेव्हा कधी प्रेरणा बाजारात जायची तेव्हा तिची समोसे खायची खूप इच्छा व्हायची, पण ती नेहमी आपलं मन मारून राहायची. एक दिवस नताशा आणि किंजल प्रेरणाला भेटायला तिच्या सासरी येतात. किंजल, आज प्रेरणा आपल्याला बघून किती खुश होईल ना. ते बघ, बहुतेक तेच तिचं घर आहे. चल आपण आतमध्ये जाऊया. दोघी मैत्रिणी आत जातात. प्रेरणा फाटकी साडी नेसून चुलीवरती पोळ्या करत होती आणि या दोघी मैत्रिणी भारीतली साडी नेसून पर्स घेऊन तिच्या दारात उभ्या होत्या. तुम्हाला कोण हवंय? आम्हाला प्रेरणाला भेटायचंय. अरे नताशा, किंजल, तुम्ही दोघी जणी? आई,
या दोघी जणी माझ्या मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणींना बघून या दोघी जणी आश्चर्यचकित होतात. प्रेरणा, तू तुझ्या मैत्रिणींबरोबर गप्पा मार. प्रेरणाची सासू आणि जाऊ त्या दोघींच्या पाहुणचारात कशाचीच कमी ठेवत नाहीत. बरं प्रेरणा, आम्ही दोघी येतो आता, पण आम्ही परत येणार. दोघी जणी तिथून निघून जातात. दोघी जणी रस्त्यात जाताना गप्पा मारतात. प्रेरणाच्या सासरकडची माणसं भलेही गरीब असू देत, पण मनाने खूपच चांगली आहेत ग. बरोबर बोलतीयस, पण मला नेहमी असं वाटायचं की प्रेरणाचं लग्न कुठल्या तरी चांगल्या घरात व्हावं, म्हणजे निदान तिला समोसे खाण्यासाठी वाट नाही बघावी लागणार. पण तू बघितलंस ना, लग्नानंतरही तिला बिचारीला असंच काहीतरी खावं लागतंय. अगं हे कसलं आयुष्य झालं. तिला समोसे खाण्यासाठी सुद्धा वाट बघावी लागते. आपण उद्या परवा पुन्हा तिच्या घरी समोसे घेऊन जाऊयात का? ती खूप खुश होईल. तू अगदी बरोबर बोलतीयस. मग 2 दिवसांनी पुन्हा त्या दोघी जणी समोसे घेऊन प्रेरणाच्या घरी येतात. आणि हे एवढं सगळं काय आणलंय तुम्ही? याच्यात आमच्या लाडक्या मैत्रिणीचे फेवरेट समोसे आहेत. खरंच ते काय दिवस होते ना प्रेरणा. चल आज आपण पुन्हा त्याच आठवणीत रमूयात. त्यांचं बोलणं ऐकून प्रेरणाच्या डोळ्यात पाणी येतं. आज परत एकदा तुम्ही दोघींनी मिळून मला खूप मोठा आनंद दिलाय. तुम्ही दोघी जणी खरंच खूप चांगल्या आहात. बरं बरं ठीक आहे, आता हे पैसे तू तुझ्याकडे ठेव आणि तुझं स्वतःचं काम सुरू कर. तसंही तू खूप चांगला स्वयंपाक करतेस आणि आम्हाला माहिती आहे की तू खूप चांगलं काम करू शकतेस. प्रेरणा खूप खुश होते. आपल्या मैत्रिणींचा आपल्यावर असलेला विश्वास बघून ती स्वतःचं समोशाचं एक दुकान सुरू करते. तिचे समोश्यांची चव सगळ्या लोकांना खूप आवडते आणि काही दिवसातच तिच्या घरची परिस्थिती सुद्धा खूप सुधारते. आता किंजल आणि नताशा प्रेरणाला भेटण्यासाठी आणि तिच्या हातचे समोसे खाण्यासाठी तिच्या दुकानावरच यायच्या. सीमा आणि राधा दोघी सख्या बहिणी होत्या, पण दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचं अंतर होतं. राधा स्वभावाने खूप नम्र आणि उदार होती, तर सीमा मात्र स्वार्थी आणि लालची स्वभावाची होती. कॉलेज संपल्यानंतर त्या दोघींच्या लग्नाचा निर्णय त्यांच्या आईवडिलांनी घेतला. कारण सीमा मोठी होती म्हणून सगळ्यात आधी तिचं लग्न होणार होतं. एक दिवस सीमा आणि राधा आपल्या आईवडिलांबरोबर बसल्या होत्या. सीमा बेटा, मी तुझ्यासाठी एक मुलगा पाहिलाय. हे बघ, हा त्याचा फोटो आहे. आधी हे तर सांगा बाबा की तो किती शिकलाय ते. त्याच्या घरी कोण कोण असतं, काय करतो. मला कुठल्याही गरीब किंवा कमी शिकलेल्या माणसाशी लग्न नाही करायचंय. अगं, मुलगा बँकेमध्ये एका उच्च पदावर आहे आणि घराणं पण चांगलं आहे त्यांचं. पैशाची जराही कमतरता भासणार नाही तिकडे. मग मला चालेल, मला मान्य आहे हे स्थळ. काही दिवसातच सीमाचं धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं. सीमा मोठी मुलगी असल्यामुळे वडिलांनी लग्न अगदी धूमधडाक्यात लावून दिलं होतं. या लग्नामध्ये त्यांनी आवाक्यापेक्षा जास्त खर्च केला होता आणि याचमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगरही साठला होता. काही दिवसांनंतर राधा सुद्धा लग्नाची झाली होती. एक दिवस, अगं, मी राधासाठी सुद्धा एक मुलगा पाहिलाय. ती लोक सीमाच्या घरच्यांनी एवढी श्रीमंत तर नाहीयेत, पण त्यांचं स्वतःचं घर आहे आणि किराणा दुकान आहे. आपली राधा खुश तर राहील ना हो तिकडे? हो हो, का नाही. खरं तर मला तिचं लग्नही सीमासारखंच धुमधडाक्यात करायचं होतं, पण काय करणार, आधीच कर्जाचा डोंगर आहे. पण केवळ पैशामुळं मला गप्प बसावं लागलं. तेव्हाच राधा तिथे येते. तिने आपल्या आईबाबांचं सगळं बोलणं ऐकलेलं होतं. तुम्ही काळजी करू नका बाबा, तुम्ही माझ्यासाठी जे स्थळ बघितलंय मी तिथेच लग्न करीन. मला फक्त तुमच्या दोघांचा आशीर्वाद पाहिजे. राधाचं बोलणं ऐकून तिच्या वडिलांना थोडं शांत वाटलं. काही दिवसातच राधाचं सुद्धा अगदी साधेपणाने लग्न करून देण्यात आलं. राधाच्या सासरी केवळ तिची सासू होती, जी कायम आजारीच असायची. राधाने येताच घरातली सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती, ज्यामुळे तिच्या सासूने सुटकेचा निश्वास सोडला होता. राधा दिवसभर काम करायची आणि जसा वेळ मिळेल तसं दुकानात जाऊन नवऱ्याचीही मदत करायची. तिकडे सीमाचं आयुष्यही अगदी ऐशोआरामात सुरू होतं. कधी शॉपिंग तर कधी किटी पार्टी. तिचा सगळा वेळ याच गोष्टीमध्ये जायचा. एक दिवस राधा आणि तिचा नवरा दुकानातच होते. तेव्हाच तिथे एक नवी कोरी गाडी येऊन उभी राहिली. त्या गाडीतून सीमा आणि तिचा नवरा उतरले. सीमाच्या हातात मिठाईचा बॉक्स होता. ते दोघेही दुकानात गेले आणि सीमा राधाला मिठाईचा बॉक्स देता देता म्हणाली, तुझ्या जिजाजींनी आज या कारची डिलिव्हरी घेतलीये. पूर्ण 20 लाखाची कार आहे.
मला वाटलं ही खुशखबरी सगळ्यात आधी तुला देऊया. खरं तर सीमा राधाला जळवण्यासाठी ती कार घेऊन तिथे आली होती. पण बिचारी भोळी राधा तिचा हा प्लॅन समजू शकली नाही. पण राधाचा नवरा अनिल मात्र हे सगळं समजत होता. ते दोघंही तिथून गेल्यानंतर अनिल म्हणाला, तुझी बहीण इथं खुशखबरी द्यायला आली नव्हती, तर आपल्याला जळवायला आली होती. कारण तिला माहिती आहे ना की आपली परिस्थिती नाहीये ना कार खरेदी करण्याची, म्हणून आपली नवीन कार दाखवून आपल्याला जळवायचा प्रयत्न करत होती. नाही हो, असं काही नाहीये. ती भले असं का बरं करेल? असंच आहे. तिला माहिती आहे ना की मी कधीच कार घेऊ शकणार नाही म्हणून. मामूली दुकानदार जो आहे, आणि तिचा नवरा तर बँकेत चांगला ऑफिसर आहे ना. कोण म्हटलं की तुम्ही कधी कार नाही घेऊ शकणार? तुम्ही नक्की कार घेऊ शकाल. अहो, सीमाचा नवरा तर बँकेत नोकरी करतो. एका बाजूने बघितलं तर तो बँकेचा नोकर आहे. त्याला बँकेच्या हिशोबाने काम करायला लागतं. पण इथे तर तुम्हीच स्वतः मालक आहात. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही काम करू शकता. तुम्ही मनात आणलं ना तर काहीही करू शकता. मी प्रत्येक क्षणी तुमची साथ देईन. तुम्ही बघाचो, तुम्ही एकच काय 10 कारचे सुद्धा मालक बनू शकाल. त्याने सगळा विचार बाजूला सारून मनापासून मेहनत करू लागला. तो रोज सकाळी 7 वाजता दुकान उघडायचा आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुकानातच थांबायचा. आणि रोज राधासुद्धा त्याची मदत करायला दुकानात यायची. राधा आणि अनिल दोघंही स्वभावाने शांत होते. गिऱ्हाईकांबरोबर खूप नम्रपणे बोलायचे. आणि याचाच परिणाम म्हणून जो कोणी त्यांच्या दुकानात एकदा सामान घ्यायला यायचा तो नेहमी तिथेच येत राहायचा. ग्राहकांना कमी किमतीत चांगला माल देण्यासाठी राधा आणि अनिलने एक छान योजना बनवली. ते दुकानातलं सामान शहरातल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी न करता थेट दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमधून मागू लागले. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा चांगल्या दर्जाचा माल मिळायचा आणि फायदा सुद्धा दुप्पट व्हायचा. यामुळे हळूहळू काही वर्षातच अनिलने राधाच्या नावाने खूप सारी दुकानं, फळांची आणि भाज्यांची दुकानं आणि डेअरी उत्पादनाच्या दुकानांचा शुभारंभ केला आणि त्याचं नाव ठेवलं राधा ग्रोसरी मार्ट. आता राधा आणि अनिलचे शहरात खूप सारे ग्रोसरी मार्ट होते. त्यांची उठबस आता शहरातल्या मोठमोठ्या श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागली होती. राधाच्या सासूला तर कौतुकासाठी शब्द अपुरे पडत होते. ती सगळ्यांना सांगायची, अहो, माझी सूनबाई तर साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. ती या घरात आली आणि बघा घराला कुठून कुठवर नेलं तिने. साक्षात लक्ष्मी आहे माझी सून. मातीला जरी हात लावला तरी सोनं करेल ती त्याचं. एक दिवस अनिल नवीन कार घेऊन घरी आला. अरे, परत नवीन कार घेऊन आला? मी काहीच करत नाहीये. हे तर तुझंच बोलणं खरं होतंय. कुठलं बोलणं? अगं, तूच तर म्हणाली होतीस ना की मी 1 नाही 10 कारचा मालक बनू शकेन. बघ, त्यातल्या 7 तर आल्या. बस आता 3 फक्त उरल्यात. राधा जोरजोरात हसू लागली. चला, या आनंदासाठी तुझ्या बहिणीकडे आपण मिठाई देऊन येऊयात. दोघंही मिठाई घेऊन सीमाच्या घरी जातात. कारमधून उतरून ते दोघंही तिच्या घरात जातात. आतमध्ये सीमा आणि तिच्या नवऱ्याचं भांडण सुरू होतं. आणि या भांडणाच्या नादात त्यांना कळालंच नाही की अनिल आणि राधा तिथे केव्हा आले. अहो, पण गरज काय होती बँकेत अफरातफर करण्याची? तुम्हाला सोडवून आणण्यात घरातला सगळं सेव्हिंग संपून गेलं. त्यात बँकेने तुम्हाला नोकरीवरूनही काढलंय. घरात आता 1 पैसा सुद्धा नाहीये. घर, गाडी सगळं गहाण पडलंय. तुमच्या एका चुकीमुळे सगळं मातीत गेलंय. मी काय सगळं हे माझ्यासाठी केलं होतं का? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तुलाच भारी हाऊस होती ना पार्टी करण्याची, शॉपिंग करण्याची. आता भोगा मग. हे बघा, मला टोमणे मारू नका. माझ्या जागी दुसरी कोणी असली असती ना तर केव्हाच तुम्हाला सोडून निघून गेली असती. मग तू पण निघून जा ना. कोणी थांबवलंय तुला? तुम्हाला माहितीये ना माझ्या माहेरची परिस्थिती तशी नाहीये, म्हणून मुद्दाम बोलताय. या दोघांचं भांडण सुरूच होतं. तेवढ्यात त्यांची नजर राधा आणि अनिलवर पडते. सीमा रडत रडत राधाच्या जवळ जाते. अरे, तुम्ही लोक इथे? मी तुम्हाला काही बोलायची गरज नाहीये. आम्हाला सगळं कळालंय. मी असं ऐकलंय की तुम्ही या महिन्यात एक नवीन ग्रोसरी स्टोअर उघडणार आहात. जर तिथला मॅनेजर म्हणून तुम्ही माझा विचार केलात तर खूप उपकार होतील. आमच्या घरातली परिस्थिती तर तुम्हाला माहितीच आहे. आता तुमच्यापासून काही लपून राहिलेलं नाहीये. राधा आणि अनिलने एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि मग सीमाच्या नवऱ्याला होकार दिला. आता सीमाचा सगळा गर्व तुटून पडला होता. एक वेळ अशी होती की आपल्या श्रीमंतीचा गर्व करून ती राधाला जळवायची. आज ती तिच्याच उपकारांवर जगत होती. तिला आता कळालं होतं की श्रीमंतीचा कधीही गर्व करू नये.
बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.